शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ म्हणजे आता नोव्हेंबरला सुरुवात झाली, तर नोव्हेंबरमध्ये मालामाल करणारे पिके की ज्याला भाव हा चांगला मिळू शकतो. आता जर तुम्ही नोव्हेंबरमध्ये लागवडी केले तर कोणत्या पिकाला भाव मिळू शकतो, तर त्या विषयावर आपण व्हिडिओ देतोय मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नेमकी तुम्ही कोणत्या पिकाची लागवड करू शकता आणि त्याला भाव हे चांगले मिळू शकतात, म्हणजे आपला बेनिफिट हा होऊ शकतो. तर नंबर 1 ला येतो झेंडू. तुम्ही येलो किंवा ऑरेंज झेंडू लागवड करू शकता, ज्याला मागणी ही मोठ्या प्रमाणात असते. कारण इथून पुढे सुट्ट्या चालू होतात, देवस्थानावरती असेल किंवा लग्न समारंभामध्ये झेंडूची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढते आणि त्याचे भाव सुद्धा चांगले मिळतात. त्यामुळे एक तर तुम्ही येलो किंवा ऑरेंज दोन्हीपैकी एका झेंडूची लागवड करू शकता आणि मालामाल होऊ शकता. तर त्यानंतर आहे बीट. बीट 50 ते 55 दिवसामध्ये तुम्हाला उत्पादन देतं मित्रांनो, आणि याला मार्केटमध्ये मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. याला भाव सुद्धा चांगला मिळतो, रोगराई सुद्धा कमी प्रमाणात असते. त्यामुळे बीटची सुद्धा लागवड करून तुम्ही चांगलं उत्पादन मिळवू शकता मित्रांनो. तर त्यानंतर टोमॅटो चालू वर्षी पूर्ण वर्षभर त्याला खूप चांगले रेट राहिले. आता सध्या सुद्धा दर खूप चांगले झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आता तुम्ही जर लागवड केली मित्रांनो, तर मार्च पासून तुमच्या टोमॅटो या पिकाची जी आहे उत्पादनाला सुरुवात होईल आणि तिथून पुढे टेम्परेचर वाढायला सुरुवात होते आणि भाव सुद्धा आणखी वाढतील मित्रांनो. त्यामुळे टोमॅटोची देखील लागवड तुम्ही करू शकता. त्यानंतर मिरचीला सुद्धा वर्षभर मागणी आहे आणि एनी टाइम मिरचीला मागणी असते. मसाल्याचं पीक आहे. हिरवी मिरचीची लागवड देखील मित्रांनो तुम्ही करू शकता. त्यामधून सुद्धा चांगला प्रॉफिट शेतकऱ्यांना मिळू शकतो मित्रांनो. तर त्यानंतरचं पीक आहे भेंडी. तर भेंडीची सुद्धा लागवड खूप सारे शेतकरी करतात. भेंडी लवकर उत्पादन देते, म्हणजे 40 ते 45 दिवसामध्ये सुरुवात होते आणि प्रत्येक दिवसाला म्हणजे एक दिवसा आड जर तुम्ही तोडा केला, आता जे नवीन हायब्रिड मार्केटमध्ये आले ते 50+ तोडे देतात मित्रांनो. त्यामुळे खूप चांगलं उत्पादन आणि साधारण 15 ते 20 रुपये जरी दर मिळाला तरी खूप चांगलं एकरी उत्पादन शेतकरी मिळू शकतात. त्यामुळे या 5 पिकांची लागवड करून तुम्ही चांगल्या पद्धतीने उत्पादन आणि नफा सुद्धा मिळवू शकता. त्याला भाव मिळेल. आणि जानेवारी महिन्यात मालामाल करणारे हे 5 पिकं आहेत, म्हणजे तुम्ही झेंडू, बीट, टोमॅटो, मिरची आणि भेंडी या पिकापैकी कोणत्याही पिकाची लागवड करू शकता. तुमच्या उपलब्धतेने असा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब आणि फॉलो जर केलं नसेल मित्रांनो तर ते नक्की करा. धन्यवाद आपल्या सगळ्यांचे.